नमस्कार शेतकरी बांधवांनो, पेरूची व्हरायटी तैवान पिंक पेरू, पेरूसाठी उपलब्ध असणारी जमीन बरोबर जी माळरान जमीन ज्याला म्हणतो त्याच्यावरती ब्लॅक सॉइल पण टाकलेली आहे. उताराची जमीन म्हणजे प्रॉपर जमिनीचं सिलेक्शन, व्हरायटीचं सिलेक्शन, अंतर सगळ्यात महत्वाचं 9.5, 2 लाईन मधलं अंतर 9.5 आणि 2 झाडांमधलं अंतर 4 फूट. मागच्या म्हणजे 6 मे 2025 रोजीची लागवड, बरोबर. साधारणतः 12 महिने झाले. हो. 13 महिने आपण म्हणूया. 13 महिन्यात 2100 रोप त्यांचे बसलेले 2 एकरचा प्लॉट आहे, बरोबर. बरोबर. आणि 2.5 लाख फोम बसवलेले आहेत ह्या शेतकऱ्याने. अतिशय जबरदस्त असं हे पूर्ण महाराष्ट्रात जरी तुम्ही बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे एवढं चांगलं नियोजन मी पूर्ण प्लॉट बघितला. हा रोपही स्वतः माझ्याकडनंच आलेले होते. पूर्ण प्लॉट बघितला. जबरदस्त नियोजन, कारण की सगळीकडे ड्रॉपिंग खूप होते. आता एवढं सगळं नियोजन एवढ्या उन्हाळ्यामध्ये, आता जवळपास 16 जून चालू आहे. आज तारीख 16 जून आहे. 16 जून रोजी पाऊस कुठेही पडलेला नाहीये, बरोबर. आणि पाऊस पडलेला नसतानाही एवढी ड्रॉपिंग होत असतानाही झाडावरती 100च्या वरती फोम बसवणं आणि बरेचसे फळं हाताने तोडून टाकणं, हे सगळं नियोजन ज्या शेतकऱ्यांनी केलंय त्या शेतकऱ्याची पहिली आपण ओळख करून घेऊया. आणि हे सगळं होण्यामागे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय, जमिनीमध्ये तुम्ही काय देताय, झाडाला तुम्ही काय देताय, बरोबर. पेरूमध्ये सगळ्यात महत्वाचा असतो मिलीबग आणि निमॅटोड. त्याच्यासाठी काय देताय, सेटिंग प्रॉपर व्हायला पाहिजे आणि फळ गळायला नकोय त्यासाठी नक्की काय देताय, या सगळ्यांचं रहस्य ते स्वतः सांगणार आहेत. पहिली त्यांची ओळख करून घेऊया आणि या सगळ्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी कुठले सर कायम असतात तेही आपल्याला माहिती देतील. सर सांगा. पुढील भागात पहा शेतकऱ्यांचा स्वतःचा अनुभव, 13 महिन्यात मिळालेले परिणाम, उत्पादन वाढवण्याचे सोपे मार्ग, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पार्ट 2 लवकरच.